सुरेशचंद्र ब्रिजलाल जोशी अर्थात सुरेश काका। 1 जानेवारी 1950 रोजी ब्रिजलाल आणि रामकुवरबाई यांच्या पोटी एका मुलाचा जन्म झाला। कदाचित त्यावेळी हा एकुलता एक असलेला मुलगा कुटुंबाचा आधार आणि आपल्या वार्धक्याची काठी होईल असंच आईवडिलांना वाटलं असेल। मात्र वयाच्या 74व्या वर्षी जगाचा निरोप घेताना हाच जोशी परिवारातील मुलगा कुटुंबाचाच नाही तर अवघ्या शहराचाच सुरेश काका होऊन गेले। सुरेश जोशींच्या जन्मावेळी हे कुटुंब शेती करत होतं। प्राथमिकसह माध्यमिक शिक्षण घेत जुनी मॅट्रिक काका पास झाले। सगळं काही ठीक सुरू असताना अचानक काही गोष्टी घडल्या आणि सुरेश काकांना शहर सोडण्याची वेळ आली। मात्र याही विपरीत परिस्थितीमध्ये सुरेश काका डगमगले नाहीत। आपलं आजोळ असलेल्या नाशिक गावात त्यांनी शेंगा विकल्या, तर रॉकेल विकून आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यास सुरुवात केली। मिळेल ते काम करण्याची असलेली जिद्दच सुरेश जोशींसाठी आयुष्य बदलवून टाकणारी ठरली। 1932 साली ब्रिजलाल जोशी यांनी छोट्याशा जागेत मिठाईचं दुकान सुरू केलं। हळूहळू जोशींच्या जिलेबीची चव शहरात अनेकांच्या पसंतीस पडली आणि तिथूनच सुरू झाली ती सुरेश काका यांची यशोगाथा। जोशी स्वीट होम या फर्म अंतर्गत जिलेबी आणि मिठ्ठावडा हे इतके प्रसिद्ध झाले की केवळ संगमनेरच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रभर ग्राहकांच्या पसंतीस ते उतरले। जोशी स्वीट होम ते हॉटेल जोशी पॅलेस हा प्रवास सुरेश काकांनी केला। तो आपल्या कुटुंबाच्या पाठबळावर आणि ग्राहकांच्या साथीनं। हा सगळा प्रवास करत असताना सुरेश काका कधीही आपल्या कुटुंबाला किंवा नातलगांना विसरले नाहीत। कुणीही हाक मारली तर त्या हाकेला सतत ओ देणारं व्यक्तिमत्व म्हणजेच सुरेश काका। आपला व्यवसाय करत असताना सुरेश काका समाजकारणातही रमले। वाढलेला जनसंपर्क आणि असलेला सर्वसामान्य व्यक्तींविषयी जिव्हाळा या सर्व गुणांमुळे सुरेश काका गुजराती बहुल असणाऱ्या यशोदेव नागरी पतसंस्थेचे चेअरमन राहिले। इतर समाजातील लोकांबरोबर असलेला जनसंपर्क, समाजकारणाची आवड यातूनच सुरेश काका राजस्थानी ब्राह्मण समाजात देखील सक्रिय झाले। 2 वेळा राजस्थानी ब्राह्मण समाजाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलं। सुमारे 112 वर्षांची परंपरा असलेल्या जगदीश मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम त्यांनी हाती घेतलं। काही महिन्यांपूर्वीच मंदिराच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात देखील केली। विश्वस्त मंडळातील प्रत्येक सदस्याची असलेली साथ या जोरावर लवकरच हे मंदिर निर्माण होईल हे मनात ठेवून काकांनी अचानक आपला निरोप घेतला, यावर आजही विश्वास बसत नाही। जोशी स्वीट ते जोशी पॅलेस हा प्रवास करत असताना काकांनी आपल्या कुटुंबाकडे देखील दुर्लक्ष केले नाही। सन 1973 मध्ये हैदराबाद निवासी लीलाबाई जोशी या सुरेश काकांच्या जीवनात आल्या आणि काकांच्या प्रत्येक कामात यशस्वी साथ त्यांना मिळाली। सुरेश काका आणि लीलाबाई जणू एकमेकांची सावलीच। पण आज अचानक सुरेश काका निघून गेले आणि लीलाबाईंचा मोठा आधारच निखळला। मोठा मुलगा राजेश आणि अभिजित यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि ते वडिलांच्या साथीनं त्यांना मदत करू लागले। तर स्वाती आणि पूनम या दोन्ही मुलींसाठी योग्य वर निवडून काकांनी त्यांचं देखील आयुष्य सुंदर केलं। काकांना सिनेमाची आवड आणि आपणही यात काहीतरी करावं ही सुरेश काकांची अपेक्षा। तर हीच अपेक्षा त्यांचा मोठा मुलगा राजेश यानं पूर्ण केली। हिंदी चित्रपटाबरोबरच मराठी वाहिनीवरील मालिका देखील त्यांच्या हयातीतच प्रसारित झाली। हा त्यांच्यासाठी मिळालेला जीवनातील एक मोठा आनंदी क्षण। तर छोटा मुलगा व्यवसायात लक्ष घालून वडिलांना साथ देत होता। सगळं काही सुरळीत सुरू होतं। मात्र 27 जुलै 2024 ही तारीख जोशी कुटुंबीय कधीही विसरणार नाही। याच दिवशी एकदम ठणठणीत असलेला हा 74 वर्षीय तरुण पावसात भिजल्यानं थंडी तापानं आजारी पडला। 2 दिवस घरी उपचार घेतल्यानंतर काका इस्पितळात दाखल झाले। संगमनेर, नाशिक आणि मुंबई असा प्रवास त्यांनी दरम्यानच्या काळात केला। मात्र हा प्रवास त्यांचा अखेरचा असेल असं कुणाच्या स्वप्नात देखील आलं नव्हतं। डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर देखील अखेर 12 ऑगस्ट 2024
रात्री 12च्या सुमारास सुरेश काकांनी कुटुंबाबरोबरच जगाचाही निरोप घेतला आणि सर्व कुटुंब पोरकत झालं. सुरेश जोशी यांचा जीवनपटच आता कुटुंबियांसाठी आणि 2ही मुलांसाठी एक आदर्श आहे. समाजातील प्रत्येक घटकाबरोबर असलेली नाळ आणि त्यांचा स्वभाव हेच आता पुढे घेऊन जायचंय. सुरेश जोशींचे झालेले सुरेश काका हे आता कुणीही होणं शक्य नाही. मात्र त्यांनी दिलेला आदर्श जीवनाचा मूलमंत्र आणि त्यांच्या तत्वांवर जोशी परिवारानं पुढची वाटचाल सुरू ठेवणं हेच महत्त्वाचं आहे. हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल हे मात्र निश्चित.